सभापती महोदय, परवा जसं बिझनेस ॲडवायझरीमध्ये ठरलं की काही डिपार्टमेंटवरच या ठिकाणी चर्चा व्हावी आणि ती चर्चा चांगल्या पद्धतीची व्हावी, ज्या चर्चेतून या महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळावा या दृष्टीनं आमचा विरोधी पक्षाचा 260चा प्रस्ताव या ठिकाणी दिला। त्यामध्ये या राज्याच्या जडणघडणीमध्ये ज्या MPSCचा सिंहाचा वाटा आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी बोलू इच्छित आहे सभापती महोदय। कारण की MPSC ही फक्त स्पर्धा परीक्षा नाही, परंतु महाराष्ट्रातल्या गावातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारे एक केंद्र आहे। सगळ्या महाराष्ट्रातल्या आई वडिलांची आशा असलेलं हे स्पर्धा परीक्षा आहे आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज ज्यावेळी आमचं राज्य प्रगतशील म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करतो, त्यामध्ये MPSC मधून पास झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या राज्याच्या विकासामध्ये केलेले योगदान हे आपण कधीही विसरू शकत नाही। आणि पारंपरिक पद्धतीने ज्या परीक्षा या राज्यामध्ये MPSCच्या माध्यमातूनच झाल्या, त्यामुळे हा महाराष्ट्र राज्य घडला हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल। आज सभापती महोदय, MPSCची भरती निघेल, मी त्यामध्ये अधिकारी होईल, आई वडील घरी वाट बघतात, मुलगा मुलगी आमचं साहेब होणार आहे, साहेब होऊन घरामध्ये या ठिकाणी गावाकडे येईल। अक्षरशः जीवाचं रान करून मुलं आणि मुली या MPSC मध्ये शिकत असतात किंवा MPSCच्या परीक्षेची तयारी त्या ठिकाणी सभापती महोदय करत असतात। आई वडील तिथं शेतामध्ये मोलमजुरी करतात, परंतु मुलाला दर महिन्याला पैसे पोचतील याची व्यवस्था त्या ठिकाणी होत असते। परंतु आज ज्या MPSCच्या जीवावर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे, त्या MPSCचीच दिशा आज बदलण्याचं काम दुर्दैवाने या ठिकाणी होताना दिसते। ज्या MPSCनं आजपर्यंत ऑफलाईनच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या आणि हजारो अधिकारी तयार झाले, हजारो अधिकाऱ्यांनी या राज्याच्या विकासामध्ये या विधिमंडळातल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सामर्थ्य या राज्यामध्ये दाखवले, ते अधिकारी या MPSCच्या माध्यमातून तयार झाले। आज त्याच MPSC मधून तयार होणारा भविष्य काळातला अधिकारी हा ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून कारकीर्द त्याची ऑफलाईन होईल का अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे सभापती महोदय, आज हा MPSCचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की निवडणुकीपूर्वी नेहमी घोषणा होतात, हजारो जागांची भरती होणार, मुलं त्या आशेवर MPSCच्या परीक्षेची तयारी करतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर MPSCचा जन्म कशासाठी झाला? परीक्षा घेण्यासाठी झाला, आउटसोर्स करण्यासाठी MPSCचा जन्म झालेला नाही। MPSC जन्माला आली, ती परीक्षा घेण्यासाठी आली, परंतु दुर्दैवाने आता आउटसोर्स करण्यासाठी झाली असं म्हणावं लागेल। सभापती महोदय, TCS आणि IBPS या कंपन्यामार्फत सरळ सेवामध्ये अनेक घोटाळे या ठिकाणी समोर आले। शिवाय सेंटर नीट नसणे, कोणत्याही पुरेशा सुविधा नसणे, या घोटाळ्यांना आणि असुविधांना कंटाळून या विद्यार्थ्यांनी MPSCकडे या परीक्षा पुन्हा वळवण्यात यावी अशी मागणी केली। विद्यार्थ्यांची मागणी काय होती की MPSCनंच या परीक्षा घ्याव्यात, कारण की TCS आणि IBPSच्या माध्यमातून कंपन्या भलेही चांगल्या असतील त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, परंतु त्यांचे खालचे सेंटर्स काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे। भलेही TCSचं नाव जगभरामध्ये चांगलं असेल, परंतु ते कुणाला नेमतात त्याच्यावर बरंचसं या ठिकाणी अवलंबून आहे। आणि म्हणून विद्यार्थ्यांची मागणी होती की या परीक्षा पुन्हा MPSCनं घ्याव्या। त्या MPSCनं 2000 मध्ये घेतली जाणारी गट अ, गट ब आणि गट क इतर भरती परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा घाट सभापती महोदय या ठिकाणी गाठलेला आहे।